मारावे झुंजोनी हव्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले राज्य देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तुके कुत्ते मारो निघालावे परिते मारो निघालावे परिते देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही यदर्थी संशयो नाही देवमस्तकी धरावा देवमस्तकी धरावा अवघाल कल्लोळ करावा कल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा मुलग बडवावा की उडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय मृत्यू सही न डरले मृत्यू सही न डरले मणिधर्मवीर मणिधर्मवीर तुटले स्वनेत्र तुटले कुठले स्वनेत्र तुटले घरी जीभ शीर घरी जीव शीर वेदांत दाहक ज्वलंत दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा समाज व्हावा नी उरात धरुया मनुनी उरात धरूया शिवसिंह छावा शिवसिंह छावा डोळ्यांत दृष्टी आमुच्या डोळ्यात दृष्टी आमच्या शार्दुलांची शिवशार्दुलांची तात वृत्ती निवसे चित्तात वृत्ती निवसे सईच्या सुताची सईच्या सुताची हृदयात मूर्ती विलसे हृदयात मूर्ती विलसे प्रियमाय भूची प्रियमाय भूषी आतुराक श्रवण्या आतुराक श्रवण्या गुराय गडची वडुराय गडची वडूची चिता धगधगे वडूची चिता धगधगे हृदयात नित्य हृदयात नित्य भाजी जाळ धगतो संभाजी जाळ धगतो चित्ती तप्त उर्जिती तप्त जाणू नितान भुकट्या जाणून ताण मुकट्या वडूच्या चितेची वडूच्या चितेची करू पूर्ण राख जगता पूर्ण राख जगता विलंबलेंचतेची विलंबलेंचतेची कशासाठी आणि मरावे कसे मी कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी रूपांग फेडावया धर्मभूचे लडूपांग वेळावया धर्मभूषे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आजच्या या तुकाराम विजेच्या दिवशी एक आपण आठवण करून देऊया त्या पद्धतीचं आचरण आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचं आचरण हे तंतोतंत एक सुसंगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असता मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी तुका म्हणे सत्कर्मा व्हावे साहे घातलीये भये नरका जाये. तुकाराम महाराजांचा हा अभंग तंतोतंत आपल्या छत्रपती श्री संभाजी महाराजांना लागू पडतो त्यांच्या बलिदानाला. तुकाराम महाराज हेच सांगतायत की भक्त कुणाला म्हणावं जे देही आशापाशा निवारण आपला सगळं मोह मद मत्सर षडविकारांनी पूर्णपणे भरलेला आदे त्याला जर आपण बाजूला ठेवलं आणि त्या चरणापाशी आपण देवाच्या गेलो तर तो देव आपल्याला पावणार आहे. आपल्या संभाजी महाराजांनी पण मनाची आसक्ती अजिबात बाळगलेली नाहीये. तर आणि तर त्यांनी 30 दिवस नरक यातना सहन करायला मर्दाची वाघाचं काळीज लागतं आणि ते वाघाचं काळीज त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेले छावा. आपण त्यामुळेच त्यांना म्हटलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे ते जर व्यसनी असते हे असते तर त्यांना
1-2 दिवसात त्यांचा देह खाली मातीत लोळला असता, पण ते त्यांचं तसं झालेलं नाहीये. निर्वाणी गोविंद असता मागे पुढे. हो, श्रीकृष्ण आणि गोविंद अशा माणसांच्या, अशा भक्तांच्या मागे असतो की जो पूर्णपणे आपल्या या मोह मद मत्सर मायेच्या जाळ्यामधून बाहेर येणार आहे कसं जातो. शेवटच्या ह्याच्यात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्कर्मा व्हावेच आहे. आजच्या काळात सत्कर्म करणारे खूप कमी जण राहिलेले आहेत, पण जे काही कोण लोक सत्कर्म करत आहेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. आणि जे ज्याला विरोध करतात, हो, घातलीय भय नरका जाई. घातलीय भय म्हणजे ते त्याला भय दाखवितात त्या सत्कर्मांना, ते नरकात जावेत असं तुकाराम महाराज सांगतात. आपल्यालाही त्याच पद्धतीचं आचरण करायचं आहे. देवदेव धर्मासाठी, सत्कर्मासाठी आपल्याला अखंड आपल्याला आशेची म्हणजे काय आपल्याला त्याच्यात फलित होईल, फळ मिळेल, कर्म करीत राहायचंय. श्रीकृष्णांनी अर्जुनाला तोच उपदेश दिलाय की तुझं कर्म क्षत्रियाचं आहे, तुझं कर्म तू लढत राहिलं पाहिजे. हो, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फले हेतुर्भू माते समजस्व कर्म. त्याच्यानंतरचा परिणाम तू माझ्यावर सोड. हो, कौरव काय, पांडव काय, त्याच्यानंतर द्रौपदी वस्त्रहरण काय, त्याच्यानंतर भीम, द्रोणाचार्य, कर्ण, त्याच्यानंतर पितामह यांचं मौन काय, हे सर्व मी घडवून आणलेलं आहे. हो, या जगात फक्त कर्म करायचं तुझं काम आहे आणि नामस्मरण करायचं काम आहे. त्याच्याशिवाय दुसरा फळाची चिंता कुठल्याही क्षेत्रात आपण करायची नाही. चांगले कर्म करत राहायचंय. आणि या बलिदान मासातही तोच आपल्याला इथून संकल्प घेऊन जायचं की पाया पडणे ह्या गोष्टी सगळं अंतकरणात, चित्तकरणात तेव्हाच येईल ज्यावेळेस तो भाव आपण इथून घेऊन जाऊ. हो, त्यांचं बलिदान स्मरणात आपण ठेवूया. आणि इथून पुढे आपल्या हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर आपल्याला ही फॉलोअप केलीच पाहिजे. त्यांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण शेवट ध्येय मंत्राने आपण या श्रद्धांजलीची सांगता करणार आहोत. ध्येय मंत्र झाल्यानंतर तिथं आपण सामूहिक स्वरूपात एक फोटो घेतो, जे की आपल्या सर्व महाराष्ट्रभर हा फोटो जातो. महाराष्ट्राला कळावं आपल्या या समाधीच्या नतमस्तक होण्यासाठी इतकी लोक येतात. आणि त्यानंतर ध्येयमंत्र झाले आपण फोटो काढण्यासाठी तिथे एक सामूहिक स्वरूपात जाऊया. फोटो काढल्यानंतर दर्शन एकेकाने सर्वांनी घेऊया. सर्वांनी खड्या आवाजात पाठीमागे म्हणायचं हात जोडून, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिजे तो योग, मनोनी साधिजे तो योग, राज्य साधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, याउपरी आता विशेष, याउपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, शिवरायांसी आठवावे, जीवितात पूर्ववत मानावे, जीवितात पूर्ववत मानावे, देहलोकी परलोकी उरावे, देहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत